नमस्कार मंडळी, आज बनवते चना पालक. त्याच्यासाठी चणे बॉईल करून घेतलेत. एका भांड्यामध्ये पाणी गरम करून पालक मस्त असं बॉईल करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ते पालक मिक्सर जारमध्ये टाकून ग्राइंड करायचं आहे. कढई ठेवले, कढईमध्ये तेल गरम केले आणि तेल गरम करून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरा ॲड करायचं आहे. जिरा ॲड करून झाल्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे आणि कांद्याला व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करून आपण जो बारीक केलेला पालक आहे तो ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला ॲड करून आपण जे दही घेतलं आहे ते दही देखील त्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला पालकाचा जो कलर आहे तो चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे पूर्णपणे कलर चेंज होऊन जातो, कोणाला कळणार नाही की तुम्ही भाजीमध्ये पालक मिक्स केला आहे म्हणून. तर पाहू शकता इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपण जे बॉईल केलेले चणे आहेत ते त्या भाजीमध्ये आपण ॲड करून घेणार आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्हाला सुकी हवी असेल तर तुम्ही सुकं ठेवू शकता. मी चण्याचं पाणी ॲड केलं आहे भाजीमध्ये, कारण चणे आपण जे बॉईल केलेले त्याचं जे पाणी राहिलं आहे ते मी भाजीमध्ये ॲड करून भाजी व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहे. आणि इथे पाहू शकता मी भाजीमध्ये पाणी ॲड करून भाजीला आपण उकळ काढून घेणार आहे. इथे भाजीला आपल्या मस्त उकळ आली आणि आपली इथे भाजी रेडी झाली आहे. पालक चणा कोणाला आवडत नसेल तर अशी भाजी नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि कोणाला कळणार देखील नाही की याच्यामध्ये पालक आहे. कशी वाटते रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी धन्यवाद.